शिजतला आणि फायनली आपला रेडी होताला चुलीवरचा चिकन. आता ह्याच्यात पाणी घालतलो. हा ह्याच्यात आता पाणी घालवायची. बघा म्हणजे जबरदस्त झाला आणि स्मेल पण याची जबरदस्त जातली, कारण या चुलीवरचा चिकन हा घ्यायचा नाही, ओरिजिनल आणि नॅचरल. सो हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर म्हणजे नवीन ब्लॉगमध्ये तुमचा स्वागत असा. तर म्हणजे आजचा ब्लॉग बघा असो हिरवेगार वातावरण असून सुरू होता. तरी बघा म्हणजे ही आपली बाहेर चूल आहे, तर आपलं भात शिजता. आम्ही कंटिन्यू किती पण काय झालं तरी बाहेरच करतो, म्हणजे चुलीवरच करतो भात. आणि म्हणजे आज आपण बनवतो असो चुलीवरचा चिकन. म्हणजे आज मी चिकन आणले असं, तर म्हटले आई आज वेगळ्या पद्धतीने बनवूया, म्हणजे चुलीवर बनवूया. कारण चुलीवरची जी स्मेल असताना त्या कोळशाची किंवा त्या आगीची ती वेगळीच टेस्ट येतात म्हणजे त्या चिकन. तर आज म्हटलं तसा ट्राय करूया. चला काय करते, सगळ्यात पहिली नारळ फोडते, पेस्टी आणि चिकन लावून सगळं घेतले असेल, म्हणजे मॅरिनेट वगैरे करून ठेवलं आहे. चला आता पुढची प्रोसेस म्हणजे सगळ्यात पहिले नारळ फोडूचा आणि कातूचा. आता तुमका कातताना पण दाखवायचे, म्हणजे मला कातूक पण येतं. चला आई अडे भांडी घासता. आईचं काम झालं का मग आई पण आपणाक जॉईन करतली या. चला तोपर्यंत थोडी ती मदत करून ठेवूया. तर म्हणजे आपलं खोबरं वगैरे कातून झालेला आहे. या बघा खोबरं कातून घेतलंय आणि कांदो पण घेतलंय. म्हणजे आता या मस्तपैकी आपण भाजूचा आणि याचा वाटण तयार करूचा. हे बघा तो फ्राईन घ्यायचं, तरी पाणी ठेवलं, आता पाणी आता उतरतो. मग आई याच्यातच भाजतली खोबरा, कारण जी स्मेल आहे ना ती खूप भारी आहे. तर म्हणजे स्वागत असं तुमचं आपल्या मालवणी किचनमध्ये. तर म्हणजे तुमका गेल्या व्हिडिओत पण मी सांगितलेलं आहे मॅगी बनवताना की आपणाक ह्या गोष्टी मालवणी किचन नाव देऊचा, म्हणजे प्रत्येक रेसिपी आम्ही विसरत बनवतलो. तर चला ह्या इतक्या झालेला. आता मी टोमॅटो आणि कांदो बारीक करून घेतोय, फोडणी मारू. चिकन का मॅरिनेट केलं आता तुमका दाखवायचं. चला तर म्हणजे आता आपण फोडणी मारू, टोमॅटो आणि कांदो बारीक करून घेऊया. तर बघा थोडंसं कांदो कापलं, अजून इतकं कापू देतो. तर मी टोमॅटो कापते एक. तर म्हणजे हे बघा चिकन मॅरिनेट करून ठेवलं, खोबरं वगैरे कातून ठेवलं, कांदो पण कापलेलो हा. म्हणजे आज आपण ह्या करूचा भाजूचा. आलं लसूण पेस्ट रेडी आहे, फोडणी मारूक, आणि कांदो पण आपलं रेडी आहे. तर म्हणजे आणि हो आपलं मसालो बघा, घरातलं मालवणी मसालो, आणि हो सुवानाचो हाडले मी. आणि टेस्टसाठी हो मॅजिक मसालो. तर हा म्हणजे इतकी सगळी मदत मी आई करून ठेवलं. आता आई येतील आणि बघूया काय बनवता ते चिकन. इतके सगळी तर मदत मी केलेली असा. चला आई चल बेगी ना, झाला नको चल लेट आता परत. आणि म्हणजे स्टॉलची पण कामं असत, पेस्ट्री लावची असत आणि कोबी वगैरे कटिंग करतो. आणि परत व्हिडिओ व्हॉइसवर पण देऊचा शॉर्ट व्हिडिओसाठी. बघा आता तुमका ह्या बघूक वाटतं एकदम इझी, कारण 10 मिनिटाचाच व्हिडिओ असतो, पण ह्याच्यापाठी प्रोसेस असता ती खूप वेळ लागते का. आणि आपली आग पण रेडी जाता. तुका का वया. तर फायनली म्हणजे आई इलेली या गाई. चल हाय कर, खूप वेळा नेलंय तू, सगळी मदत करून मी ठेवलं. तर म्हणजे आहे बघा आईने तेल घातलं. आपली रोजची कढई हीच तुमका दिसतली कंटिन्यू, कारण आम्ही ह्याकाच यूज करतो असो. आई सगळ्यात पहिली आता काय करतले तू तर सांग. सगळ्यात पहिला आता खोबरा भाजते आणि मग मिक्सराक लावाया. हां मग फोडणी घालू होई कांद्या टमाट्याची. पण मेन गोष्ट सांग ना तू, म्हणजे चिकन जेव्हा आम्ही बनवतो ह्याच्यावर चुलीवर त्याची स्मेल वेगळी असता मा. ह्याच्यापेक्षा ह्या वेगळा. तर म्हणजे हा आपला असा मालवणी किचन. तुमका मी एक गोष्ट सांगते बघा. तर मी अशी बॉर्डर आखतलं थेपर्यंत, अशी नाही अशी चौकोन आखतलं, मस्तपैकी सगळं क्लीन करतलं आणि शेण वगैरे सारितलं आहे. तर म्हणजे फायनली आईन खोबरा घातलेला आहे बघा भाजूक. चल खोबरा मस्तपैकी भाजला तर मग काय पुढे कांद्या टमाट्याची फोडणी पेस्ट घालून. वारं म्हणजे हे बघा बरं सुटला, पण आईन ह्या लायला आडूचा. ह्या बघा चुलीच्या पाठी. आता इथं इतकं वारं लागणार नाही. ह्या बघा म्हणजे आमच्याकडे मसाल्याचं झाड हा. तर आईन सांगल्यान मग ह्याच्यातली 2 पाना काढू, मस्तपैकी फोडणी एक मारूक गावतली. स्वतःची पाना, स्वतःचं काय म्हणतात तर मसाल्याचं झाड आहे. कशी काढू सांग. बरीचशी 2 ती खयली ही काढू. ही ही सगळी तशीच असतात बाबा.
काढ. घालू. हो तर म्हणजे एक काम आपलं झालेला. आता ही फोडणी एक मारता ही बघा. ही चांगले आणखी तुका काय सांगतलं डेंजरच. तेल म्हणजे जाम तापलेला होता. सगळ्यात पहिले काय घातले सांग हेंका. सगळ्यात पहिले मसाल्याची पाना आणि नंतर आला लसूण पेस्ट. मटन बोल आवाज नाही होतो. मंडई आता ही फोडणी दिली मस्त आला लसूण पेस्टची. आणि ही आमच्याच झाडाची मसाल्याची पानं घातल्याने बघा ताजी फडफडीत. तो बघा कांदा आणि टोमॅटो छया पहिले या भाजून घेतली. ट्रायपॉड घेतले तर खूप फायदा झाला आपणाक. शूट करूक गावता असा मी का करूक नाही नाली लास्ट केव्हा केली लास्ट करू कर ना आडो सुरू केला. पहिली म्हणजे आम्ही सगळ्यात जेवण चुलीरच करू गॅस असलो तरी सुद्धा. पण आता माका एक अशी वेगळीच रूच दिली म्हटलं आज चुलीरच करायची कारण काय पण जाऊन कारण चुलीवाली जी स्मेल असतं ती वेगळी असते. पहिली म्हणजे आई तर सगळ्या फात्रीला ध्या करी नाही गे सगळेजणच करीत असं काय नाही. पण आम्ही करू जरा जास्तीच कारण आमका फात्री व्हायलाच आवडा पहिले जाम पप्पा असताना. आणि हा म्हणजे अजून एक माझं प्लॅन केलं आहे मी की आता आम्ही एक नवीन फातर घेतलो असो आणि आम्ही रेसिपी जितके बनवतलो असो ना तितके म्हणजे तुमका दाखवतलो की सगळा फात्रीवायलाच करतलो असो. कारण जी ओल्ड लाईफ होती ना जुनी लाईफ ती त्यांची एक वेगळीच लाईफ होती आणि ते नॅचरल जगत पूर्णपणे आणि सगळं नॅचरल खायत. आता सगळ्या या माका तर अजिबात आवडणार नाही आता जितकी लाईफ आहे तितकी. आम्ही असं ठरवलं की जितके रेसिपी असतात ते सगळे असेच बनवतलो बाहेर वातावरणात. ह्या सगळ्या कसलं वातावरण आहे बघा. काय हां पाणी ह्याच्यात घे मग येतात टोपातला त्या गरमच पाणी घेऊ त्याच्यातलं दाबो ह्याचा ह्याचा वाटी असून काढ शॉर्टकट मारचून. पाणी नाही घालणे मग तू म्हणजे फोडणीक दिले मसाल्याकच आई डायरेक्ट फोडणीक दिलेलं हे का कांदे टमाटे आई डायरेक्ट ह्या घालतली मसालो भाजलेलो घरातलो आमचो बघा. एक पुरे ह्यो सुवानाचा चिकन मसाला हा. तर म्हणजे आईने आपल्या फोडणीत पाणी घातलेलं आहे बघा. कांदा टमाटर शिजच ठेवतली आणि नंतर चला कोथिंबीर कापूया. त्याच्यावरती शिवरूच्या फोडणीत घे कोथिंबीर ही बघा कापल्या आत्ताच. तर म्हणजे मस्त वाटतं बघा आग चालू आहे आणि वातावरण बघा कसला धुवर मीवर चाललो आतो वर. वाव पहिली तुम्ही सगळं असं जोनात करीत मा चुलीरच करीत मा तुमच्या घराकडे असं लगीन जाऊची आधी खात्रीवर वाटून करू आम्ही. आणि मिक्सर जरी असलं तरी आमच्या आज्या तुझ्या खात्री व्हायलाच हव्या. चला शिजानी मस्तपैकी फोडणी मारली नंतर आई चिकन घालतली. फातर काय फातर घेऊ येऊन तर ती ह्याची मिळतात ती काळी फातर असतात ती गावाची. पहिली लोक त्याच्यावरच वाटून खायतात आणि त्याच्यात व्हायला बरा लागा. आता मिक्सर झाले मिक्सरात इतकं काही टेस्ट नसता फातरीची बरी असता. तर हा म्हणजे जे आपले जुने जमनी होते ना ह्याचे शेणाचे वगैरे ते किती भारी वाटत. ता माका जीवन जगाचा आणि ता खूप असं माका रिलेट करता. असं वाटतं की माका तीच माका लाईफ जगायची. असं वाटतं की आपल्या घरात असं ना सगळं आम्ही शेण ठरवूनच उडवूया चल ते जमिनी असत ते पण म्हणजे आता आपण शेण ठरवतो. बघा ही अशी जमीन आहे प्लेन करतले मी आणि मस्तपैकी तुमका माहिती आहे आपण एका नाव दिलं असं मालवणी किचन. बघ या आता ही जरा वेळात आपलं चिकन घालतली या फोडणीक कांदो शिजानी. हां ओके. तर म्हणजे ही आपली जो कांदो मारलेलो फोडणीक तो आता शिजलेलो बऱ्यापैकी हो दाखव. आणि आता म्हणजे आई चिकन घालतली या बुतूर मस्तपैकी. तर बघा अशी जबरदस्त ग्रेव्ही तयार झालेली हा. सगळं शिजलो कांदा आणि टोमॅटो पाणी पण आटला. ह्याच्यात पाणी घालतलं हां त्याच्यात आता पाणी घालू शिजव. बघा म्हणजे जबरदस्त झाला आणि स्मेल पण याची जबरदस्त जातली कारण या चुलीवरचं चिकन हा घ्यायचा व्हायला नाही ओरिजिनल आणि नॅचरल. आता म्हणजे गरम पाणी आज आम्ही मगाशी केलेला मग एका कसा जास्त हीट जाऊ टाईम लागायचो नाही तर लगेच गरम पाणी घातला काय तर लगेच शिजताला.
जबरदस्त मस्त वाटतं ना एकच नंबर. तर म्हणजे हे बघा मिक्सराक लावून हाडले मी वाटण. हा बघा ह्याच्यात जबरदस्त म्हणजे खतरनाकच बारीक झाला. मोठो मिक्सर खोयचो. हा तर म्हणजे कोबी कापूचो मिक्सर हा, कारण आमचा मिक्सर तो खरा ह्याच्यातच लायचो सगळा. ह्याच्यात बेस्ट जाता वाटण. आणि तर मीठ घातले मा. तर म्हणजे तुमका मग असून मीठ घातला दाखव का, मीठ घालूकच नव्हता आता घातला पाठवून. फक्त चिकनात मॅरिनेट करताना मीठ घातलेलं आहे. बरोबर लागला. कोणतरी कमेंट मारतलो होतो माका माहिती तर मीठ काय घातलं. घातला बाबा घातला मीठ. चला आता वाटण घातला काय मस्त पैकी त्या शिजतला. आणि फायनली आपला रेडी होताला चुलीवरचा चिकन. तर म्हणजे थोडी टेस्ट करून बघूया. अडचण हा बघा शिजता मातीत हे यासाठी वाटी हा याच्यात दिसत काय देऊ कोडी देऊ करटेत देऊ करटेत. जुने लोक काय करतात करटेत घालीत आणि वाव काय टेस्ट लागत तुमका माहिती आहे. हे बघा करटी असा करटी पहिली करटे वाईट घाल उतूर तर लेट होता. स्टॉलची सगळी कामं मंडी करूची असं 2 वाजले ऑफिसवर करूचा परत व्हिडिओ. बघा ही पाणी पिऊची मजाच वेगळी आहे. करटेसूनच पीठ पहिले जाणी आमका कामा जबरदस्त झणझणीत तर तिखट झाला. आता काय मंडई बाहेर चिकन ते चालू शिजता. म्हणजे अजून खोबरा घालून तुमका दाखवतील खोबरा घालताना म्हणजे वाटण घालताना. आणि तर मी मध्ये मध्ये कामं पण करते. हे बघा पेस्टी लावते असं मिरचीची. बाकी हे 2 पेस्टी लावून झालेले असत. तर म्हणजे ह्या असं आपलं स्ट्रगल सुरू असं आपलं शूट सुरू आहे. आणि तुमचं सपोर्ट तर खूप होतं मला खूप भारी वाटतं. खरंच सांगते एक मोठे म्हणा व्हिडिओ सांगूचा म्हणा नाही सांगणं बरं वाटतं. तर ही बेगीने काम आटपूया. नंतर आता फक्त मला कोबी लावचा नंतर झाला. नंतर मी वॉइस ओव्हर करतो. ह्या माका 3 वाजता सगळं आधी आटपूचा. 3 वाजता मी वॉइस ओव्हर करू बसते की माका 3:30 नाही तर 4 तरी वाजतले. आणि नंतर जेलो अंघोळ वगैरे केली तयारी केली आणि गेलो स्टॉलवर. तर मंडळी आपला चिकन सीझन बरोच टाइम झालेला आहे बघा. आता आई वाटाण घालतली बुतूर खोबऱ्याचा. चला उघड या बघा मंडळी बघे मस्तपैकी शिजल्याने का कलर पण जबरदस्त दिला बघा. घाल पुरे बाकीच्या शॉर्ट व्हिडिओसाठी ते एकच नंबर म्हणजे ह्या बघा खोबरा घातलेला कोकणातला मालवणी चिकन तर आपण एकदम चुलीवरचा काय खाशीत. तर फायनली म्हणजे आपला चिकन हा बघा शिजत ठेवलेला. तर बरं खूप दिवसांनी आज आम्ही खातलो असो चुलीवरचं चिकन. माझे 3 पेस्टी मी लायलं मधले तुमका दाखवलं. आता फक्त कोबी बारीक करूचा. तो बारीक एकदा करून झालो लगेच मी वॉइस ओव्हर करू बसतोय. असिदला तर म्हणजे जरा वेळ आता आपण भेटतो असो. आपला चिकन आता रेडी झालेला तुमका दाखवतोय. हे बघा उघडूया. कलर बघा कसलो इलो आता एकच नंबर. चला मंडळी आता आम्ही उतरतो असो आणि डायरेक्ट तुमका आता जेतानाच भेटतो. तुमका सांगतो तेव्हा त्याची टेस्ट कशी झाली ती. तर मंडळी आपण फायनली जोग घेतलेला आहे बघा. चिकन आत्ता जस्ट मी सोलकढी बनवली असं आणि सलाड. सगळी कामं मंडळी फास्ट आटवलं. सगळं व्हॉइस ओव्हर वगैरे करूचं होतं एडिट करूचा होता सगळं केलंय. चला आता असं की जेवूया. वाजले असं 4:15 मी सगळी माझी कामं आटपलंय. आणि आता मी टेस्ट करून तुमका सांगते कसा झाला आता. एकच नंबर म्हणजे कारण एका मला चुलीवरची स्मेल येता एकच नंबर लागला काय सांगा.